पहिला प्रश्न असा आहे ते म्हणजे की आतापर्यंत अनेकदा चर्चा झाली की ठाकरेंचे खासदार फुटणार, ठाकरेंचे आमदार फुटणार, पण जास्तीची चर्चा ही दिल्लीतल्या खासदारांच्या बद्दल होत राहते. आणि यावेळेस पहिल्यांदाच तुमचं नाव आलं. ते कसं काय आलं, कुठून आलं, का चर्चा सुरू झाली, हा थेट प्रश्न तुम्हालाच. हे सगळे प्रश्न मलाही आहेत ना. तुम्हालाच करायला हवे ना. सगळे प्रश्न आहेत मला. कुठेतरी असं म्हटलं जातं की आग लागल्याशिवाय धूर येत नाही, म्हणून हा प्रश्न तुम्हाला. अशी कुठली एखादी गुप्त बैठक किंवा भेटगाठ झाली होती का कुठल्या कामासाठी? मी कधीच कुणाशी भेटलेलो नाही, न बोलतही नाही कुणाशी. किंबहुना मी मला वाटतं पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की त्यांनी गद्दारी केल्यानंतर ते ज्या सरकारमध्ये गेले किंवा सरकारचं स्थापन केलं त्यांनी, त्यामध्ये त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला मी कधी शासकीय कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहिलो नाही. कशाला घरगुती कौटुंबिक सोहळ्यांना पण कधी उपस्थित राहत नाही त्यांच्या कोणाच्याच. पण गद्दार म्हणजे गद्दार, तो विषय संपला. इतक्या कडवटपणे मी वागत असतो. म्हणजे तुम्ही इतक्या खोट्या बातम्या. सकाळी आश्चर्याचा धक्का, मी रात्री दिल्लीत आलो, कारण आज माझी एस्टिमेट कमिटीची बैठक आहे. मग दिल्लीत आलो, सकाळी मला अनिल देसाईंचा फोन. अरविंद, पाहिलंच का काय बातमी? म्हटलं सकाळी सकाळी दिल्लीत कुठे एवढ्या बघणार, सगळे काय वर्तमानपत्र घरी येत नाही. घरी येतात, मुंबईत सगळी येतात. म्हटलं त्याच्यामध्ये मिरर मध्ये तुझं नाव पण आलंय, फोटो आलाय अरविंद तुझा. मला त्यांनी ताबडतोब स्क्रीनशॉट घेऊन पाठवून दिला. मला धक्काच बसला. म्हणून मी नंतर पत्रकार परिषदही घेतली. कोण बातम्या फिरतं, कशासाठी फिरतं, त्यांना काय मिळवायचंय ते ज्याचं त्यानं ठाऊक. पण गल्लीबोळातल्या पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांपेक्षा एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राने ही बातमी छापावी, याचं वैषम्य आहे. आपण कुठल्या थराला गेलो आणि कुठली पातळी आपण गाठली आहे या देशामध्ये, ज्युडिशियरी पासून खालपर्यंत. अगदी बोलून तोंडावर सांगतो मी, विश्वास ठेवावा असं काही राहिलंय की नाही. म्हणजे मला अजूनही आठवतं 1977 जयप्रकाश नारायणची जी मुवमेंट झाली, चळवळ झाली, त्या चळवळीतला मोठा आधारस्तंभ हा चौथा स्तंभ होता. तेव्हा ही माध्यमं कमी होती, म्हणजे बाकीची सोशल मीडिया, सामाजिक माध्यम, आणखी दूरदर्शन किंवा चॅनल्स नव्हते. पण वर्तमानपत्र ताकदीनं उभं राहिलं होतं त्यांच्या मागे, आणि त्यातनं ती चळवळ मोठी झाली होती. आज वर्तमानपत्रात जर खोट्या बातम्या प्लॅन करून दिल्या जात असतील तर मग दुर्दैव आहे. लोकशाहीला चौथा स्तंभ सुद्धा त्याच्यात गेला, मिसळला. म्हणजे कालपर्यंत 3 स्तंभ तर गेलेच जमा आहेत असं आम्ही समजतो, ज्याच्यात आम्ही सुद्धा होत असं करा. कारण आम्ही विरोधी पक्षात मनमानी कारभार सुरू आहे. आता काय करायचं ते, तो मनमानी कारभार आम्ही विरोध करत जातो, बाकी काय करू शकतो. संख्या तिकडे आहे. तर लोकांनी याचा विचार केला पाहिजे. लोकांसाठी लोक निर्माण केलेली लोकशाही ती आहे का एवढी लक्षात ठेवली पाहिजे. आणि मग ही अतिशय विदारक आहे. म्हणजे इतकं वैषम्य पण वाटलं, चीड पण आली होती. आता मी जरा शांत आहे, प्रचंड चिडलो पण होतो. म्हणलं अरे काय, कुठल्या थराला तुम्ही जाता? तुम्ही सुरुवात करतानाच सांगितलं, त्यातलं तेच वाक्य मला फार म्हणजे असं काही दांभिकपणा नाही ते आज पहिल्यापासून आहे ना. बरं, माझा जन्म राजकारणात झाला तो शिवसेनेबरोबर झाला ना. जन्मच माझा शिवसेनेत आहे असं जाऊया. तेव्हा 66 साली शिवसेना स्थापन झाली. ते शाळकरी 10वीतला 11वीतला विद्यार्थी मी, आणि 68 साली मी संबंध या सगळ्या सभा घेत होतो, चौक सभा. 68च्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, तेव्हा प्रजासत्ताक पक्षाबरोबर आमची युती झाली होती. तेव्हापासून शिवसेना प्रमुखांची सभा कुठं जिकडं असेल तिकडं वेड्यासारखी. मी आणि माझा एक मित्र होता कोल्हापुरात गेल्यानंतर, बिचारा, आम्ही वेड्यासारखे जात असायचो सगळीकडे. पण सर आता काय आहे माहितीये, परिस्थिती बदलली आहे. जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे राजकारणाची सुद्धा परिस्थिती बदललेली आहे. नाही म्हटलं तरी राजकीय कारकीर्द टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, आणि म्हणून निष्ठा बदलल्या जातात असं पाहायला मिळालेलं आहे. मग निधी मिळत नाही म्हणून ईडीची केस येईल, म्हणून आणखीन कुठला आरोप येईल म्हणून, आणि त्यामुळे अशा पद्धतीने निष्ठा बदलल्या जातात. अगदी डोळ्यात अश्रू ठेवून निष्ठा बदलणारे आपण राजकारणामध्ये पाहिलेले आहेत. म्हणून तुम्हाला हा प्रश्न बेदरट आहेत ते. पहिलं तुम्ही काही गोष्टी कराव्या लागतात, हे जे म्हटलंय ना, इथं सत्व आणि तत्व हरवलं. ते निष्ठा, साहेबांचे विचार इथंच हरवतं बरं का. काही गोष्टी कराव्या लागतात म्हणजे काय करायचं, सत्व हलवायचं, तत्वही हरवून टाकायचं का. बाळासाहेबांचे गद्दारांबद्दलचे विचार काय होते, काय आनंद दिघे होते, आठवतं ना. जेल भोगली त्यांनी, तिथं काय घडलेलं माहित आहे ना. जेव्हा
महापालिकेमध्ये एका गद्दारामुळे आपली सत्ता गेली, महापौर निवडला गेला नाही, तेव्हा पुढं काय झालं कल्पना आहे ना. त्यांची ठाण्याच्या हत्या झाली. महापालिकेबद्दल बोलताय. हो. ठाण्याच्या महापालिकेमध्ये हत्या झाली. हे बाळासाहेबांचे विचार त्याचा फोटो लावून करतात ना, ते जर हयात असते तर चापकाने फोडलं असतं त्यांनी यांना. कळलं का? त्यांनीच फोडलं असतं चापकाने यांना. सगळ्यात मोठा पराक्रम त्यांनी आणखीन केला होता. जे निवडून आले नगरसेवक सगळे होते, त्या सगळ्यांचे राजीनामा घेतले होते. ठाण्याची महापालिका विरोधी पक्षाशिवाय संबंध 5 वर्ष सत्तेत होती. शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांचे एक जात राजीनामे घेतले गेले होते. हे नव्या पिढीला काय माहितीये? हे बाळासाहेब साहेबांचे विचार, त्या आनंद दिघे साहेबांचा फोटो लावणे, काय त्या दिघे साहेबांचा अपमान करता? तो माणूस आयुष्यभर त्यांनी कधी स्वतःचा विस्तार नाही केला बरं का. दिघे साहेब ठाण्याचे जिल्हा प्रमुख ठाण्यापुरतेच मर्यादित राहिले. त्यांनी नाही कधी ढवळाढवळ केली इतर जिल्ह्यात. हा, सैनिकांना मदत करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात कोणी गेलं त्याला मदत करतो, जो निष्ठावंत सैनिक आहे त्याला दिघे साहेब मदत करत. पण दिघेने ठाणे जिल्हा पार करून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन ढवळाढवळ कधी केली नाही, हे लक्षात घेण्यासारखे, लक्षात ठेवा. किंवा त्यांना एकदा तर बढती देण्याचा विचार आला, त्यांनी सांगितलं ठीक आहे मला बढती नको, मी ठाणे जिल्ह्यापुरता मर्यादित आहे, मला ठाणे जिल्ह्याचं काम करू द्या, मी चालते. आणि ते देत होते ना, शिवसेनेला यश देत होते ना. बरं सर, तुम्ही सांगताय की कशा पद्धतीने तुम्ही निष्ठावान आहात आणि तरी सुद्धा तुमचं नाव आलेलं आहे, पण सगळ्यांची नाव आली आहेत, अनिल देसाईंचं नाव नाही आलं, ते का? म्हणजे आता अनिल देसाईंनीच तुम्हाला बातमी सांगितली असं तुम्ही म्हणताय, तर म्हणून हा प्रश्न आहे की खरोखर असं काही म्हणजे तुमच्याकडनं समजून घ्यायचंय की काय आहे की या भेटीगाठी होत राहतात, बोलणं चालणं होत राहतं. तुम्ही म्हणताय की तुम्ही भेटत नाही, कोणाशी चर्चा सुद्धा करत नाही, अगदी कार्यक्रमांना सुद्धा जात नाही, पण मग अनिल देसाईंचं नाव का नाही आलं? दक्षिण मध्य मुंबईतला पराभव हा शिंदेच्या चांगलाच जिवारी लागलेला आहे, असं असताना सुद्धा अनिल देसाईंचं नाव नाही आलं. मला बघा, ते असू दे, मला त्यांचं नाव आलं त्याचा आनंद आहे भाऊ प्रचंड. आमच्या दोघांची नावं सतत सांगितली जातात, ही दोघं जण ठीक आहे, त्याचं नाही आली, मला आनंद आहे, अभिमान आहे. माझं आलं दुःख आहे, चीड पण आहे, पण तरी सुद्धा त्यांना माहिती हा मोहरा गेला पाहिजे, आला पाहिजे, काहीतरी गडबड केली पाहिजे याच्या नावाची. का तर दक्षिण मुंबईत आता पुन्हा केव्हा निवड, आता त्यांचं सुरू झालंय, कुणीतरी संपर्क प्रमुख नेमले गेले, ते आता तिकडे बैठका घेत आहेत. उद्याच्या निवडणुकीत भाजप आणि ते काय जे काय असेल ती कळू, त्याच्यात मला जायचं नाही. त्यांना या दक्षिण मुंबईतनं अरविंद सावंतला बदनाम केलं पाहिजे, कळलं का? पण का तुम्हालाच का? म्हणजे अरविंद सावंतांना बदनाम करून काय मिळणार? त्यांना काय हवंय? त्यांना काय साध्य करायचं? कदाचित 2 गोष्टी आहेत ना. अरविंद सावंत शिवसेनेचा, कदाचित आम्ही जे शिवसेनेचं सध्या आम्ही प्रवक्ते आहोत, एका नाण्याची 2 बाजू आहेत, संजय राऊत साहेब आणि दुसऱ्या बाजूला अरविंद सावंत साहेब, आम्ही दोन्ही मुख्य प्रवक्ते आहोत, आम्ही बोलतो. पण त्याच्या पलीकडची गोष्ट मला जी वाटते ती अशी आहे की अनिल देसाईंचं कोर्टातच केस आहे स्वतःच्या, ते स्वतःच त्याच्यामध्ये. अनिल देसाई, अनिल परवी यांच्या नावाने आणि सुनील प्रभू यांच्या नावाने केस केलेली आहे. आता सुप्रीम कोर्टामध्ये 24 एप्रिलला सुनावणी येणार आहे कदाचित, आणि त्या सुनावणीच्या वेळेस जेव्हा चर्चा होईल शिवसेना कोणाची, उद्धव साहेबांची की या गद्दारांची, आणि प्रचिन्ह, याचे 2 विषय महत्वाचे त्या येणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर अशा बातम्या सोडाव्यात, एक तर संभ्रम निर्माण आणि संशय निर्माण करणं, आणि त्यातून जमलं तर कोर्टाला दाखवून देणं की बघा हे सगळे आमच्या सोबत आहेत, आता ह्याच्याकडे कोण राहिले, म्हणून माझी शिवसेना खरी शिवसेना. पण असं संभ्रम निर्माण करून होणार काय? म्हणजे केस तर कोर्टात आहे, कोर्टात जे आर्ग्युमेंट्स होतील त्याच्यावरच पुढे सगळ्या गोष्टी. हा सर, हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा ज्यांनी कुणी ती प्लॅन केली, तुम्ही म्हणताय ना की असा संभ्रम निर्माण करून काही गोष्टी त्यांना साध्य करायच्यात, म्हणून मी तुम्हाला विचारते. नाही, संभ्रम म्हणजे ते कोर्टात दाखवायचं होतं त्यांना. अच्छा, कळलं का? मला तसं वाटतं संकटात संधी आहे ना, ते बरं केलं त्यांनी असं छापलं. कळू दे ना, कोर्टाला पण कळेल कसले कडवट लोक आहेत तिथे, ते कळू दे ना त्यांना पण. हे जे काय प्रकरण आहे ना, इतकं वाईट आहे की मला आश्चर्य वाटलं. मगाशी पत्रकार मला लिहून देणार का तुम्ही कोर्टात, का रे? तरी पण मी लिहून दिलं जाणीवपूर्वक. का तर मी असं म्हणालो तुम्ही लिहून देणार नाही, तर काय ताबडतोब बघा लिहून द्यायला तयार झाले नाहीत. अरे जगेन तर शिवसेनेबरोबर आणि मरेत तर शिवसेनेसाठीच, आणि ती पण उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असलेली शिवसेना. काय म्हणून मला कळतच नाही ना आम्हाला, म्हणून मी त्यांशी म्हणून माझ्या आईने मला जन्म दिला, आई वडिलांनी मला वाढवलं, पाळलं, पोसलं, पण माझं राजकीय जीवनात कोणी घडवलं मला, त्या मातीला आकार कोणी दिला, तिला संस्कार कोणी केले,
तिला आमदार कोणी केलं, तिला खासदार कोणी केलं, तिला शेंदूर कोणी पासला? ज्यांनी पासलं ते आईच्या दुधाची प्रतारणा आहे. शिवसेनेला मोठं केलं बरं कोण? अरविंद सावंत. गणपतरावांचा मुलगा म्हणून मला कोणी जय महाराष्ट्र नाही करत. तो वंदनीय शिवसेना प्रमुखांचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे म्हणून जय महाराष्ट्र करतात. कळलं का? हे कळलं, हे ज्याला कळतं. हे कशासाठी गेले कळत नाही का तुम्हाला? उघड आहे ना, सगळ्या लोकांत दिसतं ना, पदांसाठी, मंत्रिपदांसाठी, तिकिटांसाठी. मी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये ना, आदरणीय उद्धवजींचा नुसता फोन आला मला ते केंद्र सरकारच्या मंत्रिपदाचा राजीनामा दे येऊन त्यांच्या सगळ्यांच्या समोर येऊन टीव्हीवर दाखवलं राहिलं. आज जसं दाखवलं पत्र तसं त्या दिवशी राजीनामा दाखवला होता मी. काय मोठं आहे त्याच्यात? जे माझं नाही त्याचं दुःखच कशाला करायचं? जे गेलं त्याच्याबद्दल दुःख कशाला करायचं? हे सगळं टेम्पररी असतं ना. हे ज्याला बैठकच नाही विचारांची ती माणसं अशी दुःखी कष्टी बरं, सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या, तुम्ही थेट पत्रावर कोऱ्या कागदावरच लिहून दाखवलं का? म्हणजे तुम्ही म्हटलात की नाही लिहिलं असतं तर मग लोकांनी म्हटलं असतं की बघा नाही लिहून दाखवलं म्हणून. पण मग अशी निष्ठा वारंवार प्रूव्ह करावी लागते का अजूनही? किती निष्ठावान आहात? खरं वाईटच वाटतं खरं सांगायचं तर. आता ती काय मला काय माझं पुरवायसाठी मला राजीनामा नाही द्यायला लावला साहेबांनी. उगाच असं नका म्हणू. निष्ठा दाखवण्यासाठी नाही सांगितलं राजीनामा द्यायला. दळभद्रेंबरोबर जायचं नाही, ज्यांनी आमच्या पाठीत सुरक उपसला त्यांच्यावर जायचं नाही, संपला विषय. कशासाठी करायचं त्यांच्यासोबत? शब्द न पाळणारा माणूस. मी लिहिलंय माझ्या राजीनाम्यात माहितीये का, दिलेला शब्द आपण पाळला नाही म्हणून राजीनामा देतोय. असं नाही केलं की माझा एक वाक्यात राजीनामा नाहीये, मी दिलंय त्यांना. तुम्ही शब्द दिला होता आदरणीय उद्धवजींना, तो तुम्ही पाळत नाहीयेत म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देतो. बरं सर, आम्ही शिवसेना ही शब्दाला जागणारी. बरं, हे शिवसेना प्रमुखांच्या फार बारीक बारीक गोष्टी असायच्या. त्यातला एक संस्कार आहे, शब्द देताना 100 वेळा विचार केला असं म्हणायचे ते. आणि एकदा शब्द दिलास तर मग माघार नाही, मग त्या शब्दाला जागायचं आणि तसं काम करायचं. बरं सर, तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे की या सगळ्या अफवा आहेत माध्यमांमधनं पसरलेल्या किंवा पसरवलेल्या. आता नरेश म्हस्केंचं सुद्धा असं म्हणणं आहे, ते म्हणतात की आम्हाला काय गरज नाहीये ना अशा बैठका घ्यायची. आणि ते असं पण म्हणतात की सावंतांनाच अशी अग्निपरीक्षा का द्यावी लागते, असा त्यांनी प्रश्न पण विचारलेला आहे. हे अचानक नरेश म्हस्के एवढे तुमच्या बाजूने कसे काय वळले? म्हणजे आम्हाला सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटलं. सगळं ते बोलले की हे शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आणि मग बाकीचं सगळं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की सावंतांना अशी अग्निपरीक्षा का द्यावी लागते आणि अरविंद सावंतांचे हितशत्रू अशा बातम्या पसरवतात, पक्षातलेच त्यांचे जे लोक आहेत ते अशा बदनाम करण्यासाठीच्या बातम्या पसरवतात. यात काय तथ्य आणि म्हस्के तुमची एवढी बाजू का घेतायत? मला देवाच्या दयेनं माझ्या पक्षात आदरणीय उद्धवजी साहेब असू द्यात, आदित्यजी, पूर्ण असा ठाकरे परिवार आणि आमचे सगळे शिवसेनेचे नेते एकमेकाशी अतिशय प्रेमाने आणि सहकार्याने सौहार्द्य वागतात. तुझं दुःख ते माझं दुःख असं म्हणणारे आमची शिवसेनेची सगळी शिवसैनिक आहेत, नेतेच कशाला. म्हणजे संजय राऊत साहेब जेव्हा कारागृहात होते तेव्हा काय होत होतं आम्हाला माहितीये. जीव जळत होता ना आमचा, पण त्यांना आम्ही मानत का होतो? नमले नाहीत ना, दबले नाहीत, लढले ना, तो खरा शिवसैनिक. बाकीचे गेले शेपटे टाकून, लेण्या टाकत तिकडे. त्याने काय मोठं मिळतं? ते मला कधी कधी आठवण येते. कुठला सिनेमा माहितीये, जंजीर किंवा काय असेल त्याचा, मेरा बाप गद्दार है, दिवार असेल, मेरा बाप गद्दार है, तसं लिहिलं जाईल ना हातावर. कशासाठी पाहिजे ते? माझा प्रश्न असा आहे की नरेश म्हस्के इतकं असं तुमच्याबद्दल तळमळीने का बोलले? मला माहिती नाही, ते त्याचं त्यांना ठाऊक ते का बोलले असते. त्यांना त्याच्यातही त्यांचा गोंधळ घालण्याचा असेल ना. प्रेम दाखवायचं आणि वेगळं आहे ना ते. असं आहे का की त्यांना तुम्ही नको आहात? म्हस्केंना वाटतंय की बाबा बाकी सगळे आले तरी चालतील, अरविंद सावंत नको म्हणून, असं काही आहे का तुमचं आणि त्यांचं? मला जायचं प्रश्नच येत नाही, जायचंच नाही. ज्या रस्त्याला जायचं नाही त्याचा विचार कशासाठी करायचा? मला आश्चर्य वाटतं हा प्रश्न सुद्धा. जिथं आपल्याला वळायचं नाही त्याचा विचार आपण का करावा? त्यांनी काय करायचं? त्याने संजय शिरसाट असं म्हणतात की ऑपरेशन टायगर हे काय सांगून केलं जाणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कोणतंही असं ऑपरेशन करताना बँडबाजा लावून केलं जात नाही, त्यामुळे हे सुद्धा शांत पद्धतीने होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर म्हणजे मला कुणाच्या प्रश्नाला उत्तर द्यावं हे पण ठरवा ना. मी कुणाच्या प्रश्नाला उत्तर द्यावं
हे पण आपण ठरवलं पाहिजे बरं का. तुम्ही बाय देऊ शकता सर, नाही प्रश्नाला उत्तर द्यायचं असं म्हणू शकता. प्रश्न विचारणं माझं काम आहे, मी ते करणार. तुमची हुशार, मी तुम्हाला त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही की, पण मला असं वाटतं की कोण ज्याला क्रेडिबिलिटी पाहिजे ना कुठल्याही गोष्टीला, काय राजकारणातली क्रेडिबिलिटी आहे तुमची, काय तुमचं चरित्र आहे राजकारणात, तुमच्या शब्दांना आम्ही का किंमत द्यावी, शब्दांना कोणाची किंमत द्यायची हे लक्षात घ्या पहिल्यांदा. आज तशी राहिले नाहीत. बरं, मला कधी कधी मोठ्या साहेबांचं एक एक वाक्य आठवत राहत असतं, पाय शिल्लक राहिले नाहीत की ज्या पायावर डोकं ठेवावं. तसं आता राजकारण अशी माणसं शिल्लक नाही राहिलीत, असतील हाताच्या बोटावर कुठेतरी चुकून बाकून, की ज्यांच्याकडे नतमस्तक व्हावंसं वाटावं. निर्व्याज राजकारण करणारे, निरपेक्ष राजकारण करणारे आणि राष्ट्राचं हित साधून राजकारण करणारे. मला मिळत नाही म्हणून मी चाललो, मला हे मिळालं नाही म्हणून मी चाललो, हे बाजार आहे, याला बाजार म्हणतात बरं का. सध्या देशात बाजारच आहे. तुम्हाला एक आता सहज आसामच्या आता आठवण झाली म्हणून एक उदाहरण देतो. आसाम मधल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने या बेस्वांच्या विरोधात एक पुस्तिका छापली, मिळाली तर बघा तुम्हाला. तेव्हा छापली होती बरं, ते विरोधात होते, हे किती भ्रष्टाचारी आहेत. आणि निवडणूक संपल्यानंतर बिस्वा जिंकल्यानंतर बिस्वाना घेतला आणि मुख्यमंत्री केलं. तेव्हा मला आजही आठवतं, माननीय गृहमंत्र्यांना कोणी पत्रकारांनी प्रश्न विचारला, अरे आपने तो उनके ऊपर भ्रष्टाचार के इल्जाम लगाए थे, पुस्तिका छपाई थी, ऐसे सवाल नहीं पूछते यार, हे छोड़ दो ना, हे सवाल नहीं पूछते, असं ते उत्तर देऊन काढून टाकलं. असं चारित्र्य जे निर्माण, जो पक्ष निर्माण करतो, काय बोलायचं आपण सांगा ना मला. पण आम्हाला जे काय आम्ही बोटात बोलणारे असू, पण जे काही माणसं राहिलेत राजकारणातलं सत्व आणि तत्व बाळगून, आम्हाला तसंच जगायचंय आणि तसंच भरायचंय. सत्तेसाठी खुर्चीसाठी हापापलेले आम्ही नाही. म्हणून मला आश्चर्य त्याच गोष्टीचं वाटलं होतं, अरे माझा इतिहास आहे, एका मिनिटात राजीनामा देऊन आला. निष्ठावंत म्हणून जगण्यात जो स्वाभिमान म्हणून जगण्यात जो मोठा आनंद आहे ना, तो व्यक्ती त्याची किंमत कळणार नाही ना. झोप लागत नसेल, आम्ही मस्त झोपतो संध्याकाळी, काही अडचण येत नाही आम्हाला झोप लागायला, थकून येतो, डोळे पचकन 5 मिनिटात जागतात. सर पण हा पण एक मुद्दा आहे की सतत जेव्हा असा राजकीय भूकंप येईल तेव्हा केंद्रबिंदू हे ठाकरेंची शिवसेना असं दाखवलं जातं, आणि जो काही बदल होणार आहे, जे काही इथून तिथे जाणार आहेत ते लोक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार, अशीच चर्चा का होते, अशाच बातम्या का होतात, आणि असंच का सतत सतत समोर आणलं जातं किंवा येतंय का, म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेवरच. हा चांगला प्रश्न आहे तुमचा. उलट मी म्हणतो हा चांगला प्रश्न आहे. असं उलट विडा उचललाय, अफजल खानांनी विडा उचलला होता ना, तसा विडा उचललाय आणि दिल्लीश्वरांना शब्द दिलेला आहे. दिल्लीश्वरांचं पहिल्यापासूनच हेतू होता बघा. मला आता तुम्ही थोडस, मी जरा बाजूला जातो, वंदनीय शिवसेना प्रमुख हयात असताना हिंमत नाही झाली, आणि ते गेल्यानंतर ते असताना पण तुमच्या कुरघोड्या सुरू होत्या त्यांच्या. पण भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने वागलाय ना, तुम्ही आठवण घ्या, आदरणीय मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते तर भारतीय जनता पक्षाने उपमुख्यमंत्री म्हणून मागून घेतलं, आणि जेव्हा भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झाले तेव्हा शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळालं का? 100% भाजपा हा लोकशाहीच्या विरोधातला विचार, विखारी विचार आहे. हा असा विचार आहे की बस आम्ही आणि आम्ही, दुसरं कुठे नाही. त्या विचारातनं त्यांनी हा विडा उचलला साहेब गेल्यानंतर. 2014ला आदरणीय उद्धवजी जेव्हा युती झाली तेव्हा ते जे काही वागणं होतं सत्तेत आल्यानंतर, तरीही मला अजूनही वाटतं की पहिल्या 5 वर्षात आदरणीय पंतप्रधान सुद्धा पहिले 2-3 वर्ष चांगले वागले. पुढं 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 त्यांचं ते सुरू झालं, आणि मग त्यांनी अगदी 2-3 वर्ष म्हणण्यापेक्षा 6 महिने म्हणूया पाहिजे, कारण ताबडतोब विधानसभा लागली. त्या विधानसभेच्या वेळेस लक्षात घ्या उचल खाल्ली त्यांनी. शिवसेनेनं युती तोडली नव्हती भाजपाशी, आठवतंय? आम्ही अगदी आनंदात होतो. कॉट ऑन रॉंग फूट म्हणतो ना बॅडमिंटन टेनिस मध्ये, तसं आम्ही वी वर कॉट ऑन रॉंग फूट. आम्ही नेव्हर एक्सपेक्टेड, आम्ही कधी अपेक्षा धरली नाही की असं काहीतरी होईल. आता लोकसभेत एकत्र लढलो 2014च्या, आणि आता विधानसभेत आम्ही वेगळे होऊ, असंच घडलं नाही ना. मग काय करायचं, सत्ता आल्याबरोबर वरती चेपण्याचा प्रयत्न सुरू झाला. आम्ही एवढे आम्ही तुम्हाला देतो का तुम्ही आम्हाला देत होता? आमच्या तटातलं आम्ही तुम्हाला दिलं हो. तुमच्या उभ्या महाराष्ट्रात साधं कार्यालय नव्हतं भाजपचं जिल्ह्यात होतं का?
वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या उदार धोरणातनं त्यांनी या खास करून महाजन मुंडे यांना व्यासपीठ दिलं आमच्या शिवसेनेचं. तुमच्या सभांना 10,000च्या वरती गर्दी नसेल कधी, मोठ्यात मोठी सभा तुमची, लाखांची गर्दी, शिवसेनेने तुम्हाला व्यासपीठ दिलं, मोठं केलं. आणि हिंदुत्वाच्या विचारावर तुम्ही राष्ट्र बघा आम्ही महाराष्ट्र पाहू ही भूमिका वंदनीय शिवसेना प्रमुख घेतली. पण तुम्ही 2014च्या विधानसभेत काय केलं? आम्ही तुम्हाला देतो तेवढ्या जागा द्या. साहेबांचं काय म्हणणं होतं, महाराष्ट्र मी पाहिजे, राष्ट्र तुम्ही पहा. म्हणजे विधानसभेत आम्ही मोठे असायला पाहिजे. 171 आम्ही, 117 तुम्ही, असं होतं 2014ला, बरोबर ना? मग त्याच्या अगोदर मग तुम्ही काय केलं? सत्ता येताच आम्ही देतो तेवढे घ्या. म्हणजे तुम्ही कोण देणार आहे आम्हाला? आमच्या अन्नावर वाढलात ना तुम्ही. महाराष्ट्र तरी निदान देशात सुद्धा तुम्हाला अडथळा, शिवसेना देशात जर वंदनीय शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्राबाहेर पाऊल टाकलं असतं ना, भाजप कुठे असते एवढाच विचार करा. टाकलं नाही त्या माणसाने उदार अंतःकरणाने. छत्रपती शिवरायांपासून आपण विस्तारीकरण कधी विचारत नाही केला, विस्तारवादाचा नाही केला. आणि मग तिथं सुरुवात आहे खरी, कळलं का? आणि म्हणून भाजपला शिवसेना नकोय, पहिली मूळ शिवसेना नकोय. यांना गुंडाळायला त्यांना किती वेळ लागणार आहे? मग यांना गुंडाळायचंय तर त्यांना, ह्यांना काय ईडीला घाबरून पळालेली लोक आहेत ती. ज्या दिवशी प्रसंग येईल पुन्हा ईडी सुरू होईल, त्याला काय मोठा विषय आहे? मग आता जी शिवसेना आदरणीय उद्धवजी ज्या पद्धतीनं कडखरपणे उभे आहेत आणि कडखरपणं केंद्राला आव्हान देतात, तेव्हा लक्षात येते त्यांच्या की हे संपवलं पाहिजे. तो प्रयोग त्यांनी तेव्हापासून सुरू केलाय. त्या प्रयोगाचा हा उत्तरार्ध म्हणजे यांची गद्दारी. माणूस आजारी असताना, आपला नेता आजारी, आमचा जीव वर खाली व्हायचो. म्हणजे आठवण येते मला, सामनाचा वर्धापन दिन पुण्यात होता आणि शिवसेना प्रमुखांना पहिला माइल्ड अटॅक आला होता. आणि त्यावेळेला वर्धापन दिनाला साहेब 22 जानेवारी होती ती, 23 जानेवारी साहेबांचा वाढदिवस, त्या दिवशी पुण्यात होते ते. आणि पुण्यात त्यांना माइल्ड अटॅक आला, राहिले. आम्ही घरी नाही आलो मुंबईला. शिवसेना प्रमुखांना व्यवस्थित पाहिलं, ठीक आहे, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी आलो आम्ही. हे जे होत होतं ना वर खाली जीव, अरे मराठी माणसाला उभं केलं त्यांनी. 60 साली महाराष्ट्र झाल्यानंतर सुद्धा मराठी माणसाला न्याय मिळत होता, म्हणून शिवसेना स्थापन झाली ना. स्वाभिमानानं जगायला शिकवलं. तुम्ही आम्ही कोण हो? कोण रिक्षा चालक, कोण कारकून, कोण पिऊन, अशी म्हणजे ज्यांना आम्हाला कुटुंबाला काय आमच्या असा पारंपरिक हेच नाहीये, इतिहास नाहीये की आमचे वडील कोणी नगरसेवक होते, आमदार होते, खासदार होते, त्यांचीही मुलं आहेत. सर्वसामान्यांना असामान्य केलं त्या शिवसेना प्रमुखांनी केलं ना. मीच झालो पाहिजे असं नाही, कुठे असतील झाले ना. खरं तर हे खैरे वगैरे सुद्धा हे नंतर आधी, म्हणजे मी त्यांच्या इलेक्शनला होतो 88ला तिकडे, स्वतः महिना राहिलो आम्ही त्यांच्याबरोबर. झाले ना, नगरसेवक झाले, आमदार झाले, मंत्री झाले, खासदार झाले. कोणी केलं? खैरेंच्या समाजाची माणसं किती आहेत माहिती का त्या संभाजीनगरमध्ये? समाज नाही विचार केला, जात पात नाही विचार केली, धर्म सुद्धा नाही विचार केला. जो या राष्ट्रासाठी प्राण अर्पण करायला तो माझा, ही भूमिका घेतली. मग तीच शिवसेना मुळासकट उखडली पाहिजे ना, तर आमचं दुकान वाढेल. म्हणून त्यांच्याच माध्यमातून त्यांनी हा विडा यांना उचलायला दिलेला आहे. आणि त्यातून हे सतत हा प्रयोग कर, त्याला प्रत्येक वेळ आल्यानंतर अब क्या हो रहा है, कितना बढ़ रहा है, किती वाढवतंय, अजून काय करताय. आणि पैशाचं काय बोलायला आहे का? 50 कोटीचा विषय तर सगळ्या जगाला माहिती आहे ना. जाऊन बघा ना, काय ईडी यांच्यावर धाडी टाकत नाही. सर, आता तुम्ही ज्या शिंदेबद्दल बोलताय, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबद्दल बोलताय, अगदी थोड्या वेळापूर्वी त्यांची सुद्धा म्हणजे त्यांच्याकडनं एक प्रेस नोट, एक पोस्ट काढण्यात आली आहे. ऍक्च्युली प्रेस नोटच आहे, त्यांच्या माध्यमा जे म्हणजे PRO आहेत त्यांच्याकडनं आलेली ही बातमी आहे. किंवा ह्याबद्दल एकनाथ शिंदेनी स्वतः असं म्हटलंय की उबाठाच्या जे नेहमी तुम्हाला जसं म्हणतात त्याच पद्धतीनं ते आलेलं आहे. उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारा आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या 1-1.5 वर्षांपासून पसरवल्या जात आहेत, परंतु त्यात कोणतंही तथ्य नाही, ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणं माध्यमांनी टाळलं पाहिजे. एकनाथ शिंदे मुख्य नेते शिवसेना. आता शिंदेकडनंच अशा पद्धतीने सांगितलं, म्हणजे त्यांनी 1.5 वर्षांच्या गोष्टींचा उल्लेख करत सांगितलेत की ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, खोडसाळ आहेत आणि हे टाळलं पाहिजे. आता असं अचानक काय बदललेलं आहे की
चर्चा झाली तर शिंदेच्या शिवसेनेला चांगलंच आहे, एकनाथ शिंदेसाठी सुद्धा चांगलं आहे, पण तरी सुद्धा स्वतः मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे अशी प्रेस नोट काढायला लावतात. कसं बघायचं? म्हणजे आता काही ठाकरेंच्या शिवसेनेला बदनाम करायचं नाही असं ठरलेलं आहे की मोहित कंबोज यांच्या बरोबर यांच्या मुलीच्या वाढदिवसाला जे काही ठाकरेंच्या शिवसेनेतले नेते गेले होते म्हणून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं झालेलं हे मतपरिवर्तन आहे, की अशी एक चर्चा आहे की शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आता जवळजवळ यायला लागलेली आहे, कुठेतरी ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा एकत्र येऊ शकतील. बघा, राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना काही कमतरता नाहीये, पण आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, कारण तुम्ही या सगळ्याचे साक्षीदार आहात आणि तुम्ही स्वतः या सगळ्या गोष्टी दिल्लीतनं आणि महाराष्ट्रातनं अगदी दोन्हीकडनं बघता. निर्णय प्रक्रियेतले एक नेते म्हणून तुम्हाला विचारते, असं काय झालंय की एकनाथ शिंदेंना स्वतःला अशी प्रेस नोट काढावी लागली आहे? आठवण करून देतो, मला जेव्हा उद्धवजींचा निरोप आला राजीनामा, मी राजीनामा दिल्यानंतर यांचं सरकार स्थापन झालं होतं. आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्री झाले होते आणि मी त्यांना तेव्हा खूप जवळून पाहत होतो. ते म्हणाले, अरे किती मोठं काम केलं, आता बरं झालं आम्ही सगळे आता. आणि हेच म्हणायचे त्यांच्या मांडीला मांडी बसून न्यायचं नाही. देवेंद्रांबद्दल यांचं वक्तव्य आहे. डोंबिवलीच्या भर सभेत, जाहीर सभेत निवडणुकी सांगितलं कुठलंही काम करू देत नाही, करायला देत नाहीत. त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही, माझा राजीनामा घ्या उद्धवजी. आणि मग आता काय झालं? आता असं दिसतंय तुमचं जे म्हणणं आहे आलं, हे जर असं स्टेटमेंट आलं असेल तर त्यांना लक्षात येत असेल की मगाशी मी सांगितलंय भारतीय जनता पार्टीचा इतिहास, आपल्याही गळ्यापोती फास मारतायत काय याची त्यांना कदाचित जाणीव झाली असेल. त्यातून आलं असेल ते पत्र असेल, माहिती नाही मला, त्यांना विचारावं आपण. बरं, तुम्ही मगाशी म्हणजे भाजपचा सुद्धा उल्लेख केलेला आहे की कशा पद्धतीनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला भाजपनं, पण आता ज्या काही बातम्या आहेत माध्यमांमधल्याच त्या अर्थानं तुम्हाला विचारते की ऑपरेशन टायगरची म्हणजे सगळी बोलणी, सगळी चर्चा झालेली आहे, पण फक्त दिल्लीतनं हिरवा कंदील नाही म्हणून टायगर, ऑपरेशन टायगर होत नाहीये अशा सुद्धा बातम्या आहेत. आता काय म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा? एकीकडे चर्चा होते की मला असं वाटतं की आम्ही एकदा निवडून गेल्यानंतर जनतेचं काम करणं एवढंच आमचं काम आहे आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं हित पाळणं. याच्या पलीकडे या गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवणं असं मी म्हणतो, याला वेळ वाया घालवणं असं म्हणायचं. आज देशात किती मूलभूत प्रश्न आहेत ते लक्षात घ्या. त्या प्रश्नांबद्दल देशात कोणीही बोलत नाही. दुर्दैव आहे आपल्यासारखा एखादा चॅनल आहे जो अतिशय धाडसाने बोल्ड ज्याला म्हणतो पण पुढे येतो आणि अशा चर्चा घडवतो. मी पाहत असतो सारखा, हेही लक्षात घ्या. पण फार कमी आहेत बरं का, फार कमी आहेत. तुमच्या चॅनलचे काही प्रतिनिधी सुद्धा बोल्ड बोलतात अगदी बिंदास की हे असं, पण तेही मला खूप कौतुकास्पद आणि आदरणीय वाटतं. तीच खरी असं म्हणतो ना आपण ज्याला निस्पृह असं म्हणता येईल त्याला, ते निस्पृहपणे विचार मांडले पाहिजेत आणि त्याला अपेक्षा नाहीत माझ्या कोणाकडनं काय अशा पद्धतीचे. आज आम्ही कशासाठी आलो इथं? लोकसभा निवडून दिल्या लोकांनी, आम्ही काम केलं पाहिजे आणि आम्ही काम करताना तुम्ही पाहत असाल आमचे शिवसेनेचे खासदार शेतकऱ्यांचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, भारताचे, महाराष्ट्राचे प्रश्न आम्ही कशी मांडतो आणि कशी भूमिका घेतो ती ते तुम्ही माझं तर म्हणणं 2014 पासून माझी सगळी स्पीचेस पहा किंवा आमच्या सगळ्या खासदारांची स्पीचेस पहा, भाषणं पहा, तुम्हाला कळतील ना. आम्ही भूमिका घेऊन आहोत ना. आदरणीय उद्धवजी अतिशय ठामपणे उभे आहेत. देश कुठे चाललाय कोणीच काळजी करत नाही. आजही मणिपूर झालं का हो शांत? नाही ना. पण विसरतोय आपण बरं प्रत्येक गोष्ट. मणिपूरला पंतप्रधान 2 वर्ष गेले नाहीत. ते पंतप्रधान निवडणुकीला भरभर अख्ख्या देशभर फिरत राहतात. कुणाच्या पैशात फिरतात कल्पना आहे का? भारतीय जनता पक्षाचा खर्च नाही होत त्यांच्या सभांना, देशाचा पैसा खर्च होतो आणि तुमच्या देशाच्या पैशात तुम्ही राष्ट्राचा प्रचार करता. पीएम केअर फंडाची बातमी संपली ना. बातम्या अशाच आहेत अगदी. आज ताबडतोब दुसऱ्या दिवशी बांध अंगावर येणारी कुठलीही बातमी बंद होते ताबडतोब. इराणचं युद्ध असेल, भारताची काय नाचक्की झाली ना, अब्रू गेली ना आपली. पहा तुम्ही, हे जे काय ना हे दुःख आहे आमचं. त्याच्यावर अधिक लक्ष दिलं पाहिजे. रोजगार कसा लक्ष दिलं पाहिजे म्हणजे मग त्याच्यासाठी रस्त्यावर पण उतरलं पाहिजे शिवसेना स्टाईल, त्याच्यासाठी आवाज सुद्धा उठवला पाहिजे. पण हे सगळं करताना विरोधी पक्ष म्हणून ठाकरेंची शिवसेना पाहायला मिळत नाही. इथं धर्मस्वातंत्र्य कायद्याच्या वेळेस ठाकरेंच्या शिवसेनेकडनं शांती असणं याच्यावरनं चर्चा झालेली आहे. तिथं वेगवेगळे मुद्दे असताना सुद्धा फारसा आवाज उठवला जात नाही केंद्रातनं, याच्यावर सुद्धा चर्चा आहे. प्रश्न आहेत तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, पण मग आवाज का उठवला जात नाहीये? बरं, एवढं सगळं असताना मला असं वाटतं, तुम्हाला वाटतं केंद्रामधलं एक तर लोकसभेचं फंक्शनिंग सिस्टीम समजली पाहिजे. वंदे मातरमच्या वरती चर्चा झाली,
हं? की काय शिवसेनेने भूमिका मांडली पाहिली ना. अविश्वास ठरावावर शिवसेनेनं काय भूमिका मांडली पाहिली ना. तर नाही मांडत. मांडता पण कणखरपणे आवाज ऐका, हा रस्त्यावर उतरण्याचा विषय जेव्हा येतो तेव्हा आज असा कोणता विषय आहे की ज्याच्यावर शिवसेना रस्त्यावर उतरत नाही? तुम्ही सांगा. महागाई असेल, गॅस टंचाई असेल, सगळीकडे रस्त्यावर असते शिवसेना. कुठे नाहीये मला दाखवा ना. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असते, कुठे रस्त्यावर नाही. रस्त्यावर जे नाही आहेत तेच प्रश्न विचारतात आम्हाला, स्वतः येत नाहीत ते. नाही, मला आश्चर्य आहे ना. मला कमाल वाटते, कामगारांच्या प्रश्नावर सतत आमची चालू असतात. उलट तिथे काय चाललंय माहितीये का तुम्हाला? बेबंदशाही, कायदाच नाही मानायचा. म्हणजे एखादी युनियन आली, नवीन युनियनकडे लोक, कामगार कुठे जाऊ शकतो, गेला समजा. पण तुम्हाला आठवतं का, राष्ट्रीय मजदूर संघ हा मान्यताप्राप्त संघटना म्हणून जिवंत राहिला आणि डांगेंनी आंदोलन केलं किंवा नंतर सामंतांनी केलं. ते आंदोलन लयाला गेलं कारण होती. आज मान्यताप्राप्त संघटनेची चर्चा केली जात नाही आणि काल कोणतरी येतो, 4 गँगस्टर घेऊन येतो, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना घेऊन येतो, बोर्ड लावतो आणि सांगतो आमची युनियन इथे झाली. आणि दुर्दैव असं की रिजनल लेबर कमिशनर सारखे कमिशनर सुद्धा त्यांना फोन आल्यावर मान तुकून निर्णय देतात. काय बोलणार सांगा? कोर्टात म्हणून मी सुरुवात केली, ज्युडिशियरी पासून सुरुवात केली. बरं बघा ना, अगरवाल आणि याच्या अदानीच्या केसमध्ये काय झालं. जेपीयू कंपनी जेव्हा व्यवसायात आली, तिचा लिलाव झाला, तर त्या वेदांतच्या अगरवालांनी 17,400 कोटी रुपये सांगितले आणि अदानींनी 14,000 कोटी रुपये सांगितले. 3,000 कोटी पेक्षा अधिक फरक असलेला असताना सुद्धा एनसीएलटी मध्ये गेले. ते एनसीएलटीच्या लोकांवर खरं तर चौकशी केली पाहिजे. निर्णय कसा काय देऊ शकता तुम्ही? आणि मग एनसीएलटीत निर्णय मिळाला नाही, ते सांगतात अदानींना दिलं पाहिजे. अरे 3,000 कोटी जास्त देणार की तुम्ही यांना देणार? नाही दिलं ना. मग कुठे गेले? सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं? एनसीएलटीच्या निर्णयावर आम्ही निर्णय नाही देणार. काय सुप्रीम कोर्ट आहे, वा 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 वा, कौतुकच केलं पाहिजे. नाही सर, माझं असं म्हणणं आहे की मग त्या पद्धतीने आवाज उठवला जातो, पण मग सातत्य कुठे आहे? कुठे आहे सतत या संदर्भामध्ये प्रश्न विचारणं? कुठे आहे म्हणजे आपण काही गोष्टी ज्या पालन केल्या जात आहेत, तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे की शिवसेना या सगळ्या गोष्टी करत आहे, अगदी संसदेत सुद्धा आवाज उठवते, विधानसभेत पण आवाज उठवते, पण काही वेळेस शिवसेना गप्प बसल्याची खंत सुद्धा शिवसेनेचे नेते खासगीत व्यक्त करतात. बघा, पहिली गोष्ट अशी आहे ना, सांगून आंदोलन करणं म्हणजे आमच्याकडे जातीवंत असलं का फटाकना, पूर्वी प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया व्हायला पाहिजे. ती सांगायचं, आंदोलन करा. शिवसेना अशी करत नाही बरं, फटाकन आंदोलन, जिथल्या तिथे आंदोलन. ते आजही तसंच करतात. पण आता मी सांगितल्याप्रमाणे सत्ताधीशांचे कोण म्हणालो? शंभूराजे देसाई म्हणाले, पोलीस भारतीय जनता पक्षाचे घरगडी झाले आहेत. मग अशा घरगड्यांसमोर आमच्या सैनिकांना मुद्दाम बळी द्यायचा का आम्ही? कारण त्यांचा गुन्हा नसताना, म्हणजे आत्ताचा एक ज्वलंत उदाहरण होतो, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गिरगाव मध्ये एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला पकडलं. कार्यकर्ता कुठला? नंदुरबारचा. काय पकडलं? हातामध्ये एका पिशवीमध्ये एनव्हलप होती, त्या एनव्हलप मध्ये पैसे होते. हे रेकॉर्डर होते, पोलिसांना जाऊन विचारा. आणि ते पैसे होते आणि एक मतदार यादी होती त्याच्याकडे, पैसे वाटत होता. आता त्याला पकडताना 1-2 माणसं पुष्कळच मारले असतील ते कोणीतरी, फार काय मारलं बिरलं नाही. पोलिसांच्या हवाली केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे तेथून जे आमदार जातात आणि सांगतात यांच्यावर अॅट्रॉसिटीचा कायदा घ्या. गुन्हेगाराला पकडताना त्याची जात विचारून कानफडत मारतात का कोणी? तो चूक होती ना त्यांनी केलेली, त्याच्यावर कारवाई नाही. आमच्या शिवसैनिकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय, जाऊन विचारा. मग माध्यम कुठे आवाज उठवत आहेत? हाच प्रश्न माध्यमांना सुद्धा आहे ना. अन्यायाच्या विरुद्ध माध्यमांनी आवाज उठवला तर क्षणभर उठतो, पटकन बातमी बंद होती, वरून फोन येतोय बातमी चालवायची नाही, बातमी बंद. मालक कोण आहे तुम्हाला माहितीये, होते ना बंद. पण अगदी थोड्यापूर्वी तुम्ही म्हटलात सर की आमच्यासारख्या काही वाहिनी अजूनही जिवंत आहेत, काही वैयक्तिक पत्रकारिता करणारे लोक आहेत की अशा मुद्द्यांना हात घालतात, सविस्तर बोलतात आणि हे मुद्दे मांडतात, त्यांच्यापर्यंत अशा बातम्या. पण ते काय होतंय माहितीये का हर्षा, पुढे जात नाहीये ते. आमचं दुःख तेच आहे. आता गेला आम्ही एक मोठा निर्णय घेतला, म्हणजे मिळवला, सुदैवानं सरकारला डोळे उघडले की खास करून केंद्र सरकारच्या जमिनीवर किंवा पब्लिक सेक्टरच्या जमिनीवर
ज्या गरिबांच्या झोपड्या आहेत त्यांना त्याच ठिकाणी पुनर्विकास करून घरं द्यायची हो. आणि प्रधानमंत्री आवास योजनेतनं आणि केंद्र राज्याच्या सहयोगाने ते घर करायचं असा निर्णय झाला. मी ते पत्र घेऊन रेल्वे, बीपीटी, ॲटॉमिक एनर्जी, पश्चिम पूर्व या सगळ्यांना भेटलो. तरी काल मला फोन आला की बीपीटी मध्ये एक झोपड्या पाडायला आली. अरे मग तुम्ही केंद्र सरकारनेच घेतलेल्या निर्णयाला मानत नाही का? म्हणजे प्रत्येक वेळा त्या गरिबांनी कोर्टात जायचंय. मी तर म्हटलं आमचं राज्य आणखीन चांगलंय की आमच्या राज्यात SRA योजना आहे. मग ती योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना आहे ना, एकत्र करा आणि करा ना. आज बीपीटीच्या जाहिराती येतात आम्ही प्लॉट विकतोय म्हणून, जागा विकतायत. मग ह्या गरिबांचं काय करणार? राज्य सरकार गप्प. साधा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनवर लावा याच्यासाठी मला टाहू फोडावा लागतो. नाना शंकर शेटांचं नाव द्या असं मी 14-12 वर्ष रोज लोकसभेत बोलत असतो. आता याच्या पलीकडे काय करू सांगा तुम्ही? काय करायला पाहिजे? म्हणजे सिलेक्टेड विषयांकडेच लक्ष दिलं जातं आणि ज्या म्हणजे योग्य नाहीत किंवा ज्या फायदा देऊ शकत नाहीत अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जाणीवपूर्वक किंवा जाणीवपूर्वक. मग तुम्ही वल्लभभाई पटेलांचा पुतळा लावलाय की नाही? तुम्ही स्टेशनचं नाव केवडिया केलं की नाही? तुम्हाला आठवतंय मागच्या विधानसभेच्या अगोदर म्हणजे लोकसभेच्या नंतर यांनी प्रचार सुरू केला विधान निवडणुकीमध्ये काय की आम्ही मुंबईतल्या सगळ्या स्टेशनची नावं बदलली. करी रोडचं लालबाग केलं की लावले होते की नाही बोर्ड? लावले होते ना. आशिष शेलार, तावडे बिवडे यांचे सगळ्यांचे फोटो लावून लावले ते ना. केला ना प्रचार तुम्ही? बदललं का स्टेशनचं नाव? मग गुजरात मधले स्टेशन कशी नाव बदलतात धडाधड? दीनदयाळ उपाध्याय, आणखीन काही केवडिया स्टेशन, तिथे वल्लभभाई पटेलांचा अभिमान आहे. वल्लभभाई पुतळा म्युरल बिल्डिंग वर आहे, आज प्लॅटफॉर्मवर पुतळा आहे. छत्रपती शिवाजी पुतळा लावायला आता काही आंदोलन करू? नाना शंकर शेठ लावत नाही वाटत? उभ्या देशामध्ये म्हणजे युगप्रवर्तक असे नानाचे होते आणि त्या मुंबई शहराच्या विकासाचा पाया रचणारे नाना. नानांनी स्वतःची जमीन दिली ना, स्मशानासाठी दिली, स्मशानासाठी रेल्वेचं हेड आताची मध्य रेल्वे म्हणतो आपण, त्या मध्य रेल्वेचं मुख्य कार्यालय ते तिथे नानांच्या घरी होतं ना. सगळं काय बरं सर, या गोष्टी सुद्धा या राजकारणाच्या गोष्टी आहेत का सांगा? नाही ना. मग या गोष्टींना सुद्धा सारखं बोलत राहावं लागतं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. निवडणुकीच्या तोंडावर आठवलं का रे? किती वर्ष टाव फोडला मी? काढा माझी सगळी वक्तव्य, पत्र, त्याला आलेली उत्तर. असं म्हणतात की ते भाजपनं करवून आणलेलं आहे, भाजपचं सरकार आल्यानंतर झालेलं आहे, भाजपच्या सरकारने केलेलं आहे. मी 2000 तेच सांगतोय, 2014 पासून किती जागी आलं ते बघा ना. 14 ते 19, 24 नाही आलं ना निवडणुकीच्या अगोदर. सर आता म्हणजे जी चर्चा सुरू झाली होती त्या चर्चेच्या मूळ मुद्द्याकडे येऊयात आपण. शेवटचा प्रश्न आहे हा माझा तुम्हाला, ते म्हणजे की ठीक आहे तुम्हाला नाही जायचं, पण तुम्हाला ऑफर कधी आली होती का एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं, शिवसेनेतल्या कुठल्या तरी नेत्याकडनं? कधी चर्चा करण्याचा प्रयत्न झाला होता का? तुम्ही नाराज आहे का हे समजून घेण्याचा प्रयत्न झाला होता का? तुम्ही फार ऍक्टिव्ह नाहीत, तुमच्या पक्षामध्ये तुमच्याबद्दल हे बोलतात म्हणून तुम्ही आता आमच्या पक्षात या, अशा पद्धतीचा काही प्रयत्न झाला होता का? लेटेस्ट नाही पण काही दिवसांपूर्वी निवडणुकांच्या वेळेस तुम्हाला प्रलोभन देण्याचा प्रयत्न झाला होता? काही दिवस नाही, काही वर्ष नाही, काही मिनिटं नाही, काही तास नाही. उगाच नसते आरोप पण मी करणार नाही. मला कुणाचाही कधीही फोन आला नाही. त्यांना माहितीये हे कडवट कारलंय, ते येणार नाही. ते त्यांनी कधी सुद्धा प्रयत्न केला नाही. उगाच खोटं बोलणं पण तेही आरोप मिळणार म्हणून हे जाणीवपूर्वक केलेलं आहे बदनाम करण्यासाठी.